आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। कुठे हरवलात सांगा ना, कोण आहे? वहिनी कुणीच नाहीये, तू उगच उगच खेचू नकोस माझी आता। अहो किती लाजताय, सांगा ना कोण आहे माझी जाऊबाई? खरंच कुणी नाहीये का? बघ आमची भेट झाली, आमचं ठरलं ना, मी येऊन सांगेन तुला। पण वहिनी आधी ना मला परमनंट जॉब मिळायला हवा। का जॉब मिळाला ना की विचारेन मी तिला, आणि ती हो म्हणाली की सांगेन तुला। तिला कशाला विचारायचं? तिच्या फॅमिलीला विचारा ना, आणि सरळ लग्नाची मागणी घाला। म्हणजे आधी फॅमिलीला विचारायचं, जर फॅमिलीवाले हो म्हणाले आणि ती बयाच नाही म्हणाली तर मग काय करायचं? वयाने लहान असून किती समजूतदार आहात तुम्ही। कधी कधी असं वाटतं की तुम्ही या घरातले नाहीच आहात, खूप वेगळे आहात। अगं वहिनी तुला काय, मला सुद्धा हेच वाटतं। मला तर वाटतं नाशिक मधल्या कुठल्या तरी घाटावरनं उचलून आणल्या आईने मला, म्हणून किती ठरवलं ना तरी दादासारखं वाईट नाही वागता येत मला। वहिनी दादा जे वागतो ना त्याचं खूप वाईट वाटतं का मला। बायको म्हणून तुला जो रिस्पेक्ट द्यायला हवा ना तो नाही देत तो। हा घेतो ना, त्याला वाटतं त्याने बायको नाही आईसाठी मोलकरीण आणली या घरात। आणि तुला सुद्धा खूप हर्ट होत असेल ना ग? वाईट वाटतं, पण घरामध्ये तुमच्यासारखा पाठीराखा भाऊ असल्यामुळे आधारही वाटतो। आणि कसं सहन करतेस ग तू हे सगळं? तुझ्या जागी दुसरी एखादी मुलगी असती ना तर एवाला दादाला डिवोर्स देऊन मोकळी झाली असती, जन्मभराची अद्दल घडली असती दादाला। खरंच म्हातारा वाडकर पण ना मध्येच आला। चांगली वेदा उतरलीच होती बाटलीत यार, मस्त चांदी झाली असती तर। यार ही मुक्ता वेदाची बहीण, वाडकर प्रोडक्शन हाऊसने पण असल्या सॉलिड फिल्म प्रोड्यूस केल्यात ना, हिला वाटलीत उतरवायला हरकत नाही। बहीण नाही तर ही सही। हे हाय, मुक्ता राईट? मी अबीर। कोण अबीर? अरे तुमच्या घरी ते लग्न कार्य सुरू होतं तुझ्या बहिणींचं, तेव्हा ऍज अ फोटोग्राफर म्हणून मीच तर आलेलो ना। ओह अच्छा, हाय। अरे 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 अरे, ही कुठली पद्धत? म्हणजे हाय बोलून सरळ निघायची? अरे बाय कुठे कॉलेजला गेली होतीस? तुला काय करायचंय? नाही मला काय करायचं नाहीये, जस्ट विचारलं। ऍक्च्युली मुक्ता, मी तुला खूप दिवस झाले फॉलो करतोय। ते लग्नाच्या धावपळीत ना सांगायला मिळालं नाही, तेच सांगायचं होतं जरा। काय? मुक्ता, यू नो व्हॉट, यू आर बटरफ्लाय। म्हणजे बटरफ्लाय कसं क्यूट अँड ब्युटिफुल, जस्ट लाईक दॅट। तुझा हा युनिक फेस, युअर फिगर, आणि त्यातही तुला Shut up! माझ्याशी असं बोलायला मला अजिबात आवडत नाही। मी जस्ट फोटोज बघून मला जे वाटलं ते सांगितलं ग, मी तारीफ करतोय तुझी। काही गरज नाहीये, कारण मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये। वेल आता माझ्यासारख्या हँडसम मुलाशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये तर मग एक मिनिट,
हँडसम कुठल्या अँगलने रे? एकतर हँडसम हा शब्द सब्जेक्टिव्ह आहे आणि माझ्या हँडसम या शब्दाच्या डेफिनेशन्स वेगळ्या आहेत ज्याच्यात तू बसत नाही. सो बाय. अरे 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 हा जो तुझा तिखा स्वभाव आहे ना यार, हा मला खूप आवडलाय. म्हणजे ये आग लगा देता है यार. ए यार खूप. ही चप्पल पडली ना थोबाडीत, या सगळ्या धूर आहे ना कुठच्या कुठे निघून जाईल. हे बघ, तू कितीही नाही म्हण मुक्ता, पण तुझ्या डेफिनेशन मध्ये न बसणारा हा हँडसम मुलगा आणि त्याने दिलेली कॉम्प्लिमेंट घरी जाऊन नक्की आठवत बसशील आणि बदलेल एक दिवस तुझी डेफिनेशन बदलेल आणि तुलाही कळेल की आपली जोडी भन्नाट आहे. हँडसम अँड हॉट. लांब राहायचं. परत माझ्या सावलीला जरी उभा राहिलास ना तर भर रस्त्यात पळून पळून मारेन तुला. दादा एक पण दादा, मी जे काय बोललो तो विषय मी काढला होता. वहिनीची काही चूक नव्हती याच्यामध्ये. ती काहीच बोलली नाही. मीच आपला बोलत होतो. तुला काय बोलायचं असेल ना तर मला बोल. वहिनीला काही बोलू नकोस दादा. दादा जायच ना. मी खरंच वाईट माणूस आहे. तुला रिस्पेक्ट नाही दिला मी. तुझा हक्क आहे, पण नाही देता आला. मी खूप वाईट वागलो ग. तुला दुःख होईल, त्रास होईल असं स्वागत आलो मी तुझ्याशी. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे कळतंय मला, पण त्या प्रेमाला लायक नाहीये मी. दादा ऐक ना, मी बोललो ना की माझ्याशी बोल म्हणून. बघ, वहिनीची काही चूक नाही आहे. मीच आपला ओगा ओगात बोलत सुटलो आणि विषय निघाला तो. आकाश, तू जे काही बोललास सगळं बरोबर होतं. काही चुकीचं नव्हतं त्यात. चुकीचा तर मी आहे. आजवर इतका वाईट वागत आलोय मी. आईसाठी ओवीला त्रास दिला. खरंच वाईट आहे मी, पण याची जाणीव झाली आहे मला आता. आकाश, मी खरं बोलतोय, शपथ. खरं बोलतोयस दादा? दादा बघितलंस, आई 2 दिवस बाहेर गेली तर तू स्वतःच्या डोक्याने विचार करायला लागलास. योग्य डिसिजन घेतलायस दादा. दादा, मला माहिती होतं की कधी ना कधी तुला कळेल की तुझं काय चुकतंय. वहिनीला रिस्पेक्ट द्यायला हवा, तिचा आदर करायला हवा. तुला कळेल, मला माहिती होतं दादा. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. चला चला, माझं पोट भरलंय आता वहिनी.
बरं दादा, पोट भरलंय ना, मी जाऊन जरा शतपावली करून येतो. बरं, मला चांगलं 1-1.5 तास लागणार आहे शतपावली करायला. चांगला 1-1.5 तास. एक 1.5 तास लागणार आहे. हा, ओवी, हे ओवी, तुझी चेन मी सोडून आणली. सॉरी. मी दिवसभरात काही खाल्लंयस? अगं, वेळेत जेवून घ्यायचं. ओवी, अजून एक.
आता तर नुसतं थोबाड फोडलं होतं. खरं तर चापकाचे फटके द्यायला पाहिजे होते. काय ग, कोणाला चपक्याचे फटके देतेस? आज कोणाशी भांडण झालं? अगं रस्त्यात एक दलिंदर मुलगा भेटला होता. काय नाव त्याचं ते? अगं तो नाही का वृद्धाताई आणि ओविताईच्या लग्नात आला होता फोटोग्राफर म्हणून. काय नाव त्याचं? अबीर. कसला बंकस मुलगा आहे यार तो. रस्त्यात मला एकटीला गाठून माझ्याशी फ्लर्ट करत होता. मुक्ता, फ्लर्टचा अर्थ कळतो तुला? तुझ्याशी कशाला करेल तो फ्लर्ट? चांगला आहे तो. तो चांगला मुलगा आहे. आता तू हे मला शिकव. एक मिनिट, तू काय एवढी बाजू घेतेस त्याची? नाही, मी बाजू नाही घेते. मी फक्त म्हटलं की तो चांगला मुलगा वाटतो ना, म्हणजे कशाला त्याच्या नावाने हे काही बडबडतेस? एक मिनिट वेदा, तुझ्याकडे काय तो कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायला आला होता? चांगला मुलगा आहे म्हणे. कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायची काय गरज? आपल्याला कळतं ना कोण कसं आहे ते. लग्नात नाही का भेटलेला आपल्याला, आणि असं दोनदा तीनदा क्रॉस पण झाला मला रस्त्यात. मला माझ्याशी नाही असं वागला तो, काय मला चांगला मुलगा वाटला तो. वेदा, मला ना तुझं नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. आकाश सारखा डिसेंट मुलगा तुझ्याशी बोलायला आला तेव्हा त्याचा एवढा तमाशा केला होतास तू. आणि तू कोण कुठला अबीर, माझ्याशी फ्लर्ट केलं त्याने, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटत बसलेस तू. तो माझ्याशी काय बोलला हे ऐकायला किंवा बघायला तू तिकडे होतीस का? नव्हते. नाही, बरोबर आहे. तो फोटोग्राफर तुझ्याशी काय वागला, काय बोलला हे बघायला मी तिकडे नव्हते. करेक्ट. पण तो आकाश, त्याने माझ्याशी कसं बिहेव केलं हे बघायला तू होतीस का मुक्ता? फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्याशी. वेदा, आकाश असं वागूच शकत नाही. का का आता का? हा, तो आलेला का तुझ्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायला? हे बघ वेदा, किती झालं ना तरी आकाश आता आपल्या घरातला आहे. आपल्या ओविताईचा दीर आहे तो. त्यामुळे अबीरपेक्षा आपण नक्कीच त्याला जास्त ओळखतो. अबीर सारखा बाहेरचा मुलगा नाहीये तो. अच्छा, म्हणजे बाहेरच्या व्यक्तींनी आपल्याशी छान बोलण्याचा प्रयत्न केला तर ते फ्लर्ट, पण घरच्याच व्यक्तींनी आपल्याशी खरंच फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते नॉर्मल बोलणं का? सांग ना मुक्ता, असं आहे का की आणखी काहीतरी शिस्त आहे मनात म्हणून डिफेंड करतेस का आकाशला? वेदा, जास्त बोलतेस. जे बोलते खरं बोलतेय. तुला जमतंय, मी काय करू? जाऊ दे ना, तुझ्याशी आर्ग्यू करण्यात ना काहीच पॉइंट नाहीये. तो परत फक्त फ्लर्ट करू दे माझ्याशी. मग नाही राणाला सांगून त्याचाच हात त्याच्या गळ्यात लटकवला ना तर मग बघच. जा जा, फक्त सांग राणाला, मग बघ मी काय करते ते. ओवी, हे तुला सगळं खरं वाटत नसेल, या सगळ्यावर विश्वास बसत नसेल, आणि बरोबर आहे तुझं, का बसेल? मी जेवढा वाईट वागलोय ना त्याची भरपाई या एका गजऱ्याने नाही होणार. ओवी, मी वाईट नाहीये ग. माझ्या ती एक चांगला माणूस आहे. मलाही तुझ्यावर प्रेम करावं असं वाटतं, तुझं कौतुक करावं असं वाटतं, पण काय करू, आपल्या घरात सतत काय ना काहीतरी टेन्शन असतंच. कधी कधी तर असं वाटतं की जगातल्या सगळ्या टेन्शनने आपल्या घराचा ऍड्रेस दिलाय. त्यात आईचं सतत काहीतरी म्हणणं असतंच, त्यात कामाचं टेन्शन. ओवी, जीव तुटतो का माझा, आणि शेवटी काय होतं तर सगळा राग तुझ्यावर निघतो. ओवी, मला कळतंय सगळं. मला तुमचा राग येत नाहीये, वाईट वाटतंय. पण आता तुम्हाला जाणीव होते हे कळल्यावर खूप बरं वाटलं. ओवी, मी खूप प्रयत्न करतोय स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायचा. रागाच्या भरात मी काहीतरी चुकीचं करून जातो, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
ओवी, मला स्वतःच्या राग येतो का मला स्वतःचाच. राहू द्या आता. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. ओवी, जेवायला बाहेर जाऊया. ठीक आहे, तू तयार हो.